सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते। अशावेळी दर्जा आणि स्वच्छता टिकवून ठेवणं हे प्रत्येक मिठाई व्यावसायिकाचं कर्तव्य असतं। मात्र पनवेलमधील नामांकित प्रशांत कॉर्नर या मिठाई दुकानाने याबाबतीत गंभीर हलगर्जीपणाचा कळस गाठलाय। नुकतेच मिठाई घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी दुकानात ठेवलेल्या मिठाईवर माशा फिरताना पाहिल्या आणि या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। प्रशांत कॉर्नर हे दुकान आपल्या दर्जा, स्वच्छता आणि सुबकतेसाठी प्रसिद्ध आहे। मात्र या घटनेनंतर त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणाबाबत विचारणा केली असता येथील व्यवस्थापक हरेश बोबडे यांनी पुरावा काय आहे असा प्रतिप्रश्न करत उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यामुळे या प्रकरणाबद्दल अधिक संशय निर्माण झालाय। दुकानाचा प्रत्येक कोपरा सीसीटीव्हीमध्ये असूनही मालकाच्या हलगर्जीपणाकडे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करत हा केवळ नफा कमवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे। तज्ज्ञांच्या मते माशी बसलेल्या खाद्यपदार्थांमुळे डिसेंट्री, टायफॉइड, कॉलरा, फूड पॉयझनिंग, हेपेटायटिस ए आणि डोळ्यांचे संसर्ग असे गंभीर आजार होऊ शकतात। माशा घाण, कचरा आणि मलमूत्रावर बसतात, ज्यामुळे त्या लाखो सूक्ष्मजीव खाद्यपदार्थांवर सोडतात। सध्या प्रशांत कॉर्नर या दुकानाच्या स्वच्छतेबाबत चौकशीची मागणी ग्राहकांकडून होते। ब्रँड म्हणून ओळख निर्माण केलेल्या या मिठाई दुकानाने आता स्वच्छतेच्या बाबतीत योग्य पावले उचलणे अत्यावश्यक ठरले आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।